नवी मुंबई महानगर पालिका तुर्भे के डंपिंग ग्राउंड में घन कचरा के जरिए गैस और बिजली उत्पादन की योजना तैयार की है और उसके लिए उपक्रम जल्द ही शुरू होने वाले हैं। महासभा में इसका प्रस्ताव भी सामने आ चुका है, लेकिन अब इसका स्थानीय तौर पर विरोध शुरू हो गया है। यहाँ के स्थानीय नेता हैं शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी, उन्होंने साफ तौर पर इसका विरोध किया है। क्यों विरोध हो रहा है, हम इन्हीं से जानने की कोशिश करते हैं। कुलकर्णी साहब, जो महानगर पालिका ने डंपिंग ग्राउंड में योजना तैयार की है कि सीबीजी है, यानी घन कचरा से गॅस बनेगा और बिजली उत्पादन होगा, आप इसका विरोध क्यों कर रहे हैं? तुर्भे शिवणभूमीच्या इथं त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी हा प्लांट मोठी बसवणार आहे। त्या ठिकाणी आम्हाला असं माहिती पडलं की कुलकर्णी साहेब त्या ठिकाणी ही जर प्रोजेक्ट आला, वेस्ट टू एनर्जी ही जर प्लांट आला, त्या ठिकाणी गॅस निर्मिती परत त्यांचे जे काय जे प्रोसिजर आहे ते सगळं त्या ठिकाणी कार्बन वगैरे हे सगळं पडण्याची तर म्हणजे तो दूर येणार, हे पडणार असे लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी की ही प्रोजेक्ट जर आलं की आम्हाला इथं लोकांचं विचारणं असं झालं की दादा असे हे प्रोजेक्ट येतं आहे की तुमचं काय म्हणणं आहे, आपल्याला उद्या अडचण आहे का या गोष्टीची, की ह्या ठिकाणी SRA योजनेला त्या गोष्टीची अडचण आहे। ते जर प्लांट आला, ते प्लांट आलं की ते 500 मीटर का 100 मीटरच्या आतमध्ये वस्तीला लागून आहे, कमस कम तर 10-15-20 किलोमीटरचं अंतर पाहिजेच होतं। त्या ठिकाणी नसल्यामुळे हे वस्तीत असल्यामुळं त्या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी बरेच आमचे नगरसेवक आहेत, ते टीबीची बिमारी झाले, अर्जुन आडागळे त्या ठिकाणी शाळेत आमचे पूर्वी हे डंपिंग ग्राउंड चालू होतं शाळेच्या पाठीमागचं, त्या ठिकाणी तिथेही मुलांना दम्याची बिमारी, टीबीची बिमारी भरपूर झालेले आहेत की हे सगळ्या अशा गोष्टी जर उद्या आज आम्हाला आदरणीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून आज कुठेतरी नवी मुंबईला SRA योजना लागू झालं आहे। आम्ही खूप लोकांचे त्या ठिकाणी खरोखरच खुश आहेत लोक, पण उद्या आम्हालाही या टावरमध्ये राहता येईल असे की त्या ठिकाणी असं न होता हे ठिकाणी हे प्रकल्प आल्यामुळं वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आल्यामुळं त्या ठिकाणी इथं SRA योजना लागू होणार नाही असं काय लोकांचं म्हणणं आहे की मी इन्क्वायरी केली। मी 5 तारखेला पत्र दिले कमिशनर साहेबांना, त्या ठिकाणी इन्क्वायरी केली तर मलाही बोलले काय की लोक कुलकर्णी साहेब ते जर प्लांट आला तुमची SRA योजना लागू होणार नाही, की आमचं स्वप्न आहे 50-60 वर्षापासून आम्ही 60-70 वर्षापासून इथं राहतोय। त्या ठिकाणी माझी स्वतःची 60 वय आहे आज, ह्या ठिकाणी लहान ते मोठं झालं आम्ही। आज हे प्रकल्प आला आहे तुमची डंपिंग ग्राउंड 15 ते 16 वर्ष झाले का आज आम्हाला कुठेतरी आज पहिल्यांदा कुठेतरी आनंद आहे, लोकांच्या मनात आनंद निर्माण झालेला आहे की त्या ठिकाणी SRA योजना लागत झालं, उद्या आम्हाला इथं कुठेतरी टावरमध्ये राहता येईल किंवा त्या प्रकल्पामुळं ह्या प्रकल्प होऊ शकत नाही असं आम्हाला माहिती पडल्यामुळं आम्ही कमिशनरला पत्र दिले। अभी महानगर पालिका को आपने जब खत दिया है कि इस प्रकल्प के जरिए यहाँ का SRA योजना बाधित हो सकती है, आयुक्त का क्या साफ तौर पर कहना था? तो उस डेगे त्या ठिकाणी आम्ही पत्र दिले, 5 तारखेला मी पत्र दिले, म्हणजे हे प्रोजेक्ट वगैरे कुलकर्णी कमिशनरला पत्र असं दिले की सर या ठिकाणी हा तुमचा प्रोजेक्ट येणार आहे वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प, ही जर प्रकल्प आल्यामुळं ह्या ठिकाणी SRA योजना लागू होणार नाही अशी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली। भीती निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही खुलासा करावं जेणेकरून हे प्रकल्पामुळं आम्हाला SRAला त्रास होणार नाही या गोष्टीची आमच्या लोकांना, लोकप्रतिनिधीला बोलवा, त्या ठिकाणी स्थानिक लोकांना बोलवून ते समजून सांगा आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही। त्या ठिकाणी आम्हाला उद्या त्या प्रकल्पामुळे जर आमचे प्रकल्प होत नसेल, SRA योजना होत नसेल तर त्या ठिकाणी 100% त्या गोष्टीला आम्ही विरोध करू, हे असं म्हणून मी पत्र दिलेत। मी काल स्टँडिंग आपल्या सिटी इंजिनियरला पण काल फोनवरती बोललो, त्यांचंही म्हणणं की कमिशनर आले की आपण मिटिंग लावून चर्चा करू, काहीतरी त्याला मार्ग काढू। ते प्रकल्प होत असेल तर आम्हाला काही विरोध नाही, चांगली गोष्ट आहे नवी मुंबईसाठी। तर मला एकच म्हणा की त्या ठिकाणी आमचे प्रकल्प जर SRA योजना थांबत असेल त्या प्रकल्प आम्हाला 100% विरोध आहे आणि ते प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। एक बात कही गई थी कि जब ये जैसे तुर्भे का जैसे कोपरखेरने का डंपिंग ग्राउंड है, वहाँ पर एक उद्यान बना दिया गया और उसको खाली किया गया, डंपिंग ग्राउंड को कहीं और शिफ्ट कर दिया गया। पिछले कई साल से आप इस डंपिंग ग्राउंड को शिफ्ट करने की मांग कर रहे थे, लेकिन उसे दूर करने की बजाय आप वहीं पर दूसरे प्रकल्प लगाए जा रहे हैं, आपको कितना सही लग रहा है? तो इस जगह पे ये डंपिंग ग्राउंड था तुर्बा में, सॉरी उस जगह पे ये डंपिंग जो इधर लाया वो कोपरखेरणे में, हाँ सॉरी अब कंटिन्यू उसी में रखिए। त्या ठिकाणी ही डंपिंग कोपरखेरणेला होतं, कोपरखेरणेला असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं माणसं राहत होते, ते डंपिंग करून इथं आणले की इथं आम्ही माणसाने इथं जनावर राहतात म्हणून त्या ठिकाणी इथं आणून ठेवले, ते इथं आणले त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस विरोध केले, त्याला मी सत्तेत असून पण विरोध केलेले, मी सभागृह चालू दिले नाही, स्टँडिंग चालू दिले नाही।
100% पत्र देऊन मी सत्तेत असून प्रत्येक वेळी विरोध केलेला. त्या ठिकाणी शाळेच्या पाठीमागच आमचे अर्जुन अडगळे राहायचे तिथं. त्याला टी व्हीची बिमारी झाली. त्या डम्पिंगमुळं त्या प्रकार सत्याच्या किती पहिला 4था 5वा शिल्ला माझा खूप फुल विरोध होता. शाळा आहे, हॉस्पिटल आहे, खूप त्रास होत आहे, मच्छर येतात, किडे येतात. ह्या मीडियाला पण आणून दाखवले, वरती आणले, आदरणीय नाईक साहेबाला पण स्वतः तिथं आणून दाखवलेले. त्यावेळेस एवढं सांगितलं की हे लवकरात लवकर बंद करू, आम्ही दुसरीकडे शिफ्ट करू. पण त्या ठिकाणी जिथं जे डम्पिंग लँडफिल साईट आहे त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की तिथे तुमची मुलांना खेळायला गार्डन बनवू, त्या ठिकाणी मोठे मोठे झाडं लावू. त्या ठिकाणी असं झाडं ना गार्डन काहीही बनलेलं नाही. आज त्या ठिकाणी 150 करोडची बाय मायनिंगची टेंडर काढले. आता ते कचरा संपूर्ण उचलून हे बाहेर टाकणार, मग त्या ठिकाणी प्लांट बसवणार आहेत. ती प्लांट बसवणार कधी? हे कचरा उचलायला कमस कम त्याला 3 वर्ष लागेल. ही कचरा उचलून तुम्ही डम्पिंग ते बाहेर कचरा टाकणार, ह्या ठिकाणी प्लांट टाकणार आहे. पण परत तीच झालं. ह्या डम्पिंग बंद करायसाठी मी दुनियाची तिथं लढाई लढले. त्या ठिकाणी सभागृह चालू दिले नाही, मीडिया आले, सगळे पत्रकार आले, सगळे आले, सगळे तुम्ही पण त्यांच्या बाजूने बोलत होते. तिथं कोणी माझे एक कमिशनर आले होते, तिथं बसून जेवू शकतात. तुम्ही त्यांच्या बाजूने बोलत होते, तर काय त्रास होत नाही. मग 4-4 दिवस इथं राहून बघा. मी मीडियाला पण बोललो होतो, मीडिया पण आलं ते वरपर्यंत. पण त्या ठिकाणी त्या अशा गोष्टी कुठलंच झालेलं नाही. ना तिथं गार्डन झालं आहे, ना त्या ठिकाणी झाडं झालेत, काय नाही. त्या ठिकाणी आज बाय मायनिंगची ती टेंडर काढलेले आहेत. ती फक्त उचलून कचरा टाकून त्या ठिकाणी प्लांट टाकायचं आहे. जर ही आम्हाला जर SR योजनेला जर म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला प्रोजेक्टला त्रास होत असेल, ते प्रोजेक्ट मी होऊ देणार नाही. पहले जो प्रॉमिस था कि वहाँ गार्डन बनेगा, उद्यान बनेगा, चाय पी सकेंगे, कॉफ़ी ले सकेंगे और दुनिया भर के कार्यक्रम हो सकेंगे, वो वादे पूरे महानगर पालिका के जरिए नहीं हुए, न तो नेताओं के वादे पूरे. अब कैसे माने कि ये जो प्रोजेक्ट शुरू होगा उसे बिजली और ये गैस उत्पादन होगा? पहले बोला जा रहा था खाद उत्पादन होगा, दूसरे मटेरियल बनेंगे, वो भी नहीं हुआ. अब कैसे भरोसा हो रहा है? तो माझं तर पहिला एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जिथं ती 4था 5वा 6वा शील आहे त्या ठिकाणी हे प्रोजेक्ट मी होऊ देणार नाही. क्या लोकवस्तीला लागून आहे ते. त्या ठिकाणी शाळा आहे, हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आयकेच्या पाठीमागं लागूनच आयकेला पण लागून त्या ठिकाणी हे प्रोजेक्ट मी होऊ देणार नाही. ते बाय मायनिंगचे टेंडर काढले 150 करोडचे. ते 150 करोड जर आपण तुम्ही दुसरीकडे जागा घ्या, क्वारे सगळे बंद पडले, तिकडं जागा दाखवले. नार्वेकर साहेबांनी स्वतः सिडकोची मिटिंग लावले, मी CM बरोबर मिटिंग लावलं होतं. त्या ठिकाणी ती जागा फॉलोअप केले. त्यांनी सांगितले शासनात ती जागा घेऊ शकताय. महानगरपालिका अजून काही फॉलोअप करत नाही ते जागेची. जर ती जागा घेतले, लोकवस्तीपासून कमीत कमी 15-20 किलोमीटर लांब आहे, ती लोकांना पण त्या ठिकाणी त्रास होणार नाही. त्या ठिकाणी TVची बीमार, दम्याची बीमार, हे कुठलीच गोष्ट होणार नाही. तो अभी आप डंपिंग ग्राउंड शिफ्ट करने की मांग भाई, तो ये डंपिंग शिफ्ट करने के इस पे कायम है. और रह गया बाय माइनिंग की जो टेंडर निकाला है वो उस जगह पे मैं उधर कुछ करने नहीं देगा. अगर प्लान डाला है, जिधर प्लान चालू है, अगर उधर प्लान डालना है वो भी, तो हम लोग को भी तकलीफ होएगा. उसके बारे में मालूमात दे के करने के आगे, नहीं तो अन्यथा हम लोग करने नहीं देंगे. कि जो यहाँ की झोपड़पट्टियाँ जिसके पुनर्वसन और जिसके इशारे की बात कर रहे हैं, उसके बहुत सारे लोग आज भी अपात्र हैं, इसलिए अभी होने में बहुत समय लगेगा. देखो, पात्र अपात्र तो ये महानगर पालिका ने सर्वे किए, शासन सर्वे किए, महानगर पालिका गवर्नमेंट के लोग ने सर्वे किए. उस जगह पे 2001 में सर्वे चालू किया. 95 का पुरावा होएगा तो उसको पात्र, 95 का पुरावा नहीं उसको अपात्र किया. तो अपात्र किया. हम लोग सभागृह में पहले जो हम लोग पार्टी में थे, दूसरे पार्टी में सभागृह में बोला सब कुछ लोग का अपात्र है, उसका उन लोग को पात्र करो. प्रभाग समिति में उन लोग को बोला हमने, उस जगह पे पात्र हो गए, उनको भी उधर पात्र करो. तो उन्होंने इतने हम लोग को बताया, वो कुछ नहीं, उसका कुछ होता नहीं, वो हो जाएगा बाद में, पात्र हो जाएगा, हम लोग को बाद में करके देंगे. ऐसे ही हमेशा इन लोग का कि एक बार नहीं, वो 10 बार हम लोग बड़े मीटिंग में भी बोले, सभागृह में भी बोले कि पात्र अपात्र के उसमें पब्लिक में थोड़ा डर म्हणजे भीती निर्माण झाली. सॉरी, मनात लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. त्या ठिकाणी तुम्ही ह्याच्यात कुठेतरी काय खुलासा करा की त्या ठिकाणी त्यांचा कुणाचाच लक्ष नव्हते. तुमच्याकडे सगळेच पदं होते त्यावेळेस, महापौर होते, मंत्रीपद होते, सगळे आमदार खासदार सगळेच होते. त्या ठिकाणी आम्ही भरपूर काय बोललो. त्यावेळेस हे पात्र अपात्रचे कुणी डोक्यात न घेतले. आम्ही प्रत्येक लोकांना सांगितले पात्र अपात्र तुम्ही काय काळजी करू नका. पात्र आहे त्यालाही घर भेटणार आहे, अपात्र आहे त्यालाही घर भेटणार आहे. आम्ही 1000 वेळा मीटिंगमध्ये पण बोललो. आज
आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी ते आज SRA योजना लागू केलेले. त्या ठिकाणी 2011पर्यंत हे संपूर्ण झोपडपट्टी नवी मुंबईतलं असेल, मुंबईतलं असेल, ते गृहीत धरलेलं आहे. त्या ठिकाणी आम्हाला पात्र अपात्राची कुठली भीती राहिलेली नाही. लेकिन वो तो हिसाब तौर पे बोल रहे हैं कि आपके कारण ही लोग अपात्र रह गए हैं. आरोप आपके ऊपर लग रहे हैं कि आपने प्रयास नहीं किया. नहीं 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 नहीं, ये पात्र अपात्र का अगर सुरेश कुलकर्णी के हाथ में सबको पात्र कर देगा. अगर मेरा पास होता, माझ्याकडे जर असतं, मी संपूर्ण पात्र अपात्र करून टाकले असते. माझ्याकडे असतं तर मी महापालिका सरकार नाही, मी शासनाचा माणूस नाही, मी एक लोकप्रतिनिधी आहे. बरं त्या ठिकाणी मंत्री महोदय होते, आमदार होते, खासदार होते, महापौर होते, हे लोक करू शकले असते. पण त्यावेळेस हे लोकांनी केले नाही. बरेच वेळा आम्ही आवाज उठवले, त्या ठिकाणी कुणीही काय केले नाहीत. यावेळेस कुणाच्या काय गरज नाही. 2011पर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी ह्याला संरक्षण दिलेले आहेत 2011पर्यंत. आता यावेळेस आदरणीय आमचे चौगुले साहेबांच्या माध्यमातून तिकडं सर्वे चालू झाला तर बायोमेट्रिक, हे बायोमेट्रिक सर्वे आता कंपल्सरी होणार आहे. महानगरपालिकेचे सर्वे बिर्वे काही होणार नाही. बायोमेट्रिक सर्वे होईल. त्या ठिकाणी शासनामार्फत सगळ्या झोपडपट्टी सर्वे होईल. यावेळेस कुठली गोष्टीची आम्हाला भीती नाही, सगळ्यांची पात्र होणार आहे, आम्हाला माहिती आहे. एक आखिरी सवाल, अगर यहाँ पर CVG और बिजली उत्पादन का उपक्रम शुरू होता है और आपकी बात नहीं मानी जाती है, महानगरपालिका नहीं सुनती है, तो फिर आप क्या करेंगे? भूमिका क्या होगी? म्हणजे काय, तुर्भे शेपणभूमी इथं जर ते प्रकल्प येते, प्रकल्पाला आमचं कुणाचाही विरोध नाही. आम्हाला विरोध कशा करताय की त्या ठिकाणी SRA योजना लागू झालं आहे. जर उद्या डेव्हलप जर होत नसेल, त्या प्रकल्पामुळं जर डेव्हलप होत नसेल, पण मग ते प्रकल्प आम्ही उडवून टाकू. ते कुणीही असू दे, त्या ठिकाणी आम्ही मागं हटणार नाही. अख्खी आता एवढं वर्ष जे केलं नव्हतं, मी यावेळेस करून दाखवेन ते सगळे. तो देखिए, ये जो तुर्भे डंपिंग ग्राउंड में CVG और जो वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट है, साफ तौर पर आपका कहना है कि विरोध उसका नहीं है, लेकिन जिस तरह से उस उपक्रम को लगाया जा रहा है, अगर उसके वजह से अगर संभावित तौर पर जो यहाँ SRA योजना लागू होने वाली है, जो यहाँ पर इमारतें बनने वाली हैं, अगर उसके निर्माण में कहीं रुकावट आती है, तो निश्चित तौर पर ऐसे प्रकल्प की ज़रूरत यहाँ नहीं है. अगर महानगर पालिका इसको लेकर मनमानी करती है, तो निश्चित तौर पर उसका विरोध और तीव्र होगा. सहयोगी रविचंद के साथ मैं सुधीर शर्मा, TV1 इंडिया, नई मुंबई. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.